सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सरचे स्वागत आहे आपल्या या स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट अवश्य करायची आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही 13वा धडा भाग 1चा इयत्ता 9वी कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जो काही 12 नंबरचा ध्वनी व अभ्यास यांचे काही महत्वाचे प्रश्न आणि महत्वाचे मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य या पाठाचा विचार करणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करू. इथे कार्बन एक महत्वाचं मूलद्रव्य आहे. मग कार्बन हा एक विशिष्टरित्या जे काही मूलद्रव्य 118 मूलद्रव्य आहेत त्यांच्यातला सगळ्यात महत्वाचा मूलद्रव्य म्हणजे कार्बन. हा कार्बन सगळ्याच ठिकाणी आपल्याला आढळत असतोय. निसर्गात ज्या काही वस्तू असतील या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा एकमेव अधातू म्हणजे कार्बन होय. मग या कार्बन विषयी आपण जाणून घेणार आहोत. मग जो काही निसर्गात आपल्याला जे काही मुक्तपणे कार्बनचे रूप दिसत असते ते त्याच पद्धतीने कार्बनची काही वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे ती व त्याचे गुणधर्मांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. मग कार्बन हे समजून घेण्यासाठी जो काही आपल्या पुढे तक्ता आहे हा तक्ता आपण काय करायचंय तर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. जसं की कार्बनची संयुजा, कार्बनची संयुजा काय तर C आहे. त्यानंतर कार्बनचा अणुअंक हा 6 आहे. अणुवस्तुमान 12, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2 आणि 4 आणि त्यांची जी काही संयुजा असेल ही संयुजा किती 4 आणि हे काय अधातू मूलद्रव्य आहे ते. आता इथे जो काही संयुजा 4 दिलेला आहे या 4 संयुजेमुळे आपल्याला त्याच्यात असणारे जे काही इलेक्ट्रॉन असतील हे इलेक्ट्रॉन भागीदारी वापरल्यामुळे त्यांच्यात संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स असे 2 प्रकार पडते. ते या पाठातच पुढे येतीलच हे समजून घ्यायचं आहे. तसंच महत्वाचा प्रश्न म्हणजे 1-1 मार्काला जो काही विचारला जाणारा प्रश्न असतो त्याच्यामध्ये सेंद्रिय संयुगे विचारले जातात. मग सेंद्रिय संयुगे म्हणजे काय? सेंद्रिय संयुगे म्हणजे काय? वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मिळणाऱ्या संयुगास आपण काय म्हटलेले सेंद्रिय संयुगे असं म्हटलेलं आहे. तसेच जे काही पदार्थ आपल्याला खनिजांपासून मिळणारे जे काही संयुगे असते ती हे संयुगे असेंद्रिय संयुगे म्हणून काय केली जाते ओळखली जात असते ती. आणि आपली जी काही आनुवंशिकता गुणधर्म असतोय हा आनुवंशिकता गुणधर्म पुढे ढकलण्यासाठी किंवा दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे जो काही पेशीतील बदल असतोय हा पेशीतील बदल DNA आणि RNA मधून होत असतोय. हा एक कार्बनचा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर जो काही कार्बनचे आढळ असते कोणत्या प्रमाणात आढळत असतोय किंवा तो कुठे आढळलाय हे आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचंय. जो काही लॅटिन भाषेमधला कार्बो हा शब्द होता या कार्बो या शब्दावरून काय झालेलं आहे कार्बन हे नाव पडलेलं आहे. निसर्गात कार्बन हा मुक्त व संयुग अवस्थेत आढळतो. मुक्त अवस्थेत कार्बन, हिरा, ग्रेफाइट हे अवस्थेत आढळत असते तर कार्बन हा मोठ्या प्रमाणात आपल्याला कसे बंदिस्त स्वरूपात आढळलेला आहे. त्याच्या पहिले जे काही वेगवेगळ्या परीक्षांसाठी प्रश्न विचारले जाते ते त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% काय झालेलं आहे कार्बन आढळलेला आहे. तसेच जे काही कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातील जो काही प्रमाण असतोय हा 0.03% एवढा आहे हे समजून घ्यायचं आहे. तसंच जे काही कार्बनची मुक्त अवस्थेत आढळणारे 3च रूपे हे 3 रूपे आपण बघितली हिरा, ग्रेफाइट आणि फ्लोरीन असे 3 आहे ती. त्याच पद्धतीने जे काही बंदिस्त स्वरूपात असतील मग कार्बन डायऑक्साईड झाला किंवा कॅल्शियम कार्बोनेट झालं, मार्बल झालं किंवा झिंक कार्बोनेट झालं यासारखे पदार्थ हे बंदिस्त स्वरूपात आढळत असते ती. तसेच जीवाश्म इंधने म्हणून
दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यासारखे पदार्थ किंवा कार्बनी पोषक द्रव्य असतील, मग त्यामध्ये पण कार्बन आढळत असतो. जसे की पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद यासारख्या पदार्थांमध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात आढळलेला आहे. आणि नैसर्गिक धाग्यांचा विचार जर केला, त्याच्यात कापूस, लोकर, रेशमी यासारख्या पदार्थांमध्ये हा कार्बन आढळत असतोय. त्यानंतर कार्बनचे जे काही गुणधर्म असतील, या गुणधर्मांचा विचार करायचा आहे. मग कार्बनची अपरूपता. आता अपरूपता म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाचं जे काही गुणधर्म असतील, हे गुणधर्मावरून त्यांचे काय पडलेले, ते रूप पडलेले आहे. ती जसे या कार्बनची अपरूपता म्हणजे सांगायचं जर झालं, तर जो काही रासायनिक गुणधर्म असतो, हा गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे काय झालेले असते, ते त्यांचे वेगवेगळे असतात. यांना काय म्हणायचं, त्या मूलद्रव्याची किंवा त्या पदार्थाचे अपरूपता असं म्हणायचं आहे. मग या कार्बन प्रमाणेच सल्फर झालं, फॉस्फरस झालं, ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दर्शवित असतात. त्यानंतर जे काही कार्बनचे अपरूपे असतील, या कार्बनचे अपरूपतामध्ये क्रिस्टलाइन रूपे, याच्यातलं पहिलं स्फटिक रूपातील अणूंची रचना ही नियम आणि अनिश्चित असते. तसेच त्यांचा द्रवांक आणि उत्क्लांक हा उच्च असतो. आणि स्फटिक रूपातील पदार्थ अनिश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभागाचे असतात. हे अस्फटिक रूपे आहेत. मग कार्बनचे जे काही 3 अस्फटिक रूपे आहेत ते लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर कार्बन हा मोठ्या प्रमाणात आपल्याला भारत, दक्षिण आफ्रिका झालं किंवा मध्य प्रदेश, भारतामधला मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं, बाकी इतर देश हे आहेत. मग हा जो काही हिरा आहे, ह्या हिऱ्याची जी काही रचना असते, ही रचना प्रत्येक कार्बन अणूंच्या शेजारील 4 कार्बनच्या अणूंची सहसंयोजी बंधनाने बांधलेला असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचे जे काही भौतिक गुणधर्म असतील, हे भौतिक गुणधर्म लक्षात घ्यायचे आहेत. जसं की तेजस्वी व शुद्ध तारा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात जास्त कठीण पदार्थ आहे. त्यानंतर हिऱ्याची घनता ही 3.5 ग्रॅम सेंटीमीटर पर क्यूब ही आहे. त्यानंतर द्रवांक हा 3500 सेल्सिअस आहे. त्यानंतर ऑक्सिजनच्या सानिध्यात त्याला जर 800 सेल्सिअसला तापवल्यास कार्बन डायऑक्साईड हा वायू काय झालेला असतो, बाहेर पडलेला असतो. त्यानंतर कोणत्याही द्रावणात हा हिरा विरघळत नाही. त्यानंतर ह्या हिऱ्यावरती आम्ल किंवा आम्लारीचा कोणताच परिणाम होत नाही. आणि हे हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, कारण का याच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, तर नंबर 1 ला आहे, तर जी काही काच कापण्यासाठी व खडकाला छिद्र पाडण्याची जी काही उपकरणे असतात, त्यांच्यात हिरा वापरला जातो. तसेच अलंकार तयार करण्यासाठी या हिऱ्यांचा वापर केला जातो. किंवा डोळ्यांची सशस्त्र क्रिया करण्यासाठी उपकरणांमध्ये हिऱ्यांचा वापर केला जातो. तसंच हिऱ्यांची जी काही भुकटी असते, ही दुसऱ्या हिऱ्याला चकचकी देण्यासाठी यांचा उपयोग केलेला आहे. आणि हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहामध्ये पारणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी या हिऱ्याचा उपयोग केलेला आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने आपण 2 मुद्दे लक्षात ठेवणार आहे, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग. यानंतर ग्रेफाइट काय हे समजून घ्यायचं आहे. मग ग्रेफाइटचा शोध हा निकोलस जॅक्स कॅन्डी यांनी 1795 साली लावलेला आहे. मग जो काही आपला पेन्सिलमध्ये जी काही लीड वापरली जाते, ही लीड सुद्धा ग्रेफाइट आणि मातीपासून बनलेली असते. त्यांची जी काही रचना असते, जशी हिऱ्याची रचना एक अणूला 4 अणूंनी सहसंयोजी बंध असते, तसेच ग्रेफाइटमध्ये जे काही प्रत्येक अणू असतील, हे प्रत्येक अणू 3 अणूंसोबत बंधन केलेलं असते. त्यामुळे हे प्रचलित षटकोनी तयार होत असते. ती ग्रेफाइटचं आणि स्फटिकचे जे काही पापुत्रे असतील किंवा अणूंच्या स्तराने बनलेला असतो, दाब दिल्यास ग्रेफाइटचे स्तर काय होतं, ती एकमेकांवरती घसतात. ग्रेफाइटच्या एका पापुत्र्याला ग्रॅफिन असं म्हणत असते. ते मग ग्रॅफिन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांचे काही भौतिक ग्रेफाइटचे गुणधर्म असतील ते लक्षात ठेवायचे. जसं की निसर्गात सापडणारे ग्रेफाइट काळे व ठिसूळ गुळगुळीत असते. त्यानंतर
जो काही ग्रॅफाइट मधील आतील संरक्षण स्तरावरती मुक्त इलेक्ट्रॉन काय झालेले असते ते फिरत असते, म्हणून ते विजेचे वहन करू शकते तिथे, किंवा विद्युत सुवाहक आहे ती. थरांच्या रचनेवर कागदावरती उमटण्याची क्षमता असते. तसेच ग्रॅफाइटची जी काही घनता असते ही 1.9 ते 2.3 ग्रॅम पर मीटर क्यूब इतकी आहे. आणि ग्रॅफाइटच्या बहुतेक द्रवांक हे काय झालेले असतं ते विरघळत नसते ते. त्यानंतर ग्रॅफाइटचे उपयोग असतील तर ग्रॅफाइटचा उपयोग हा वंकन तयार करण्यासाठी आला. तसेच कार्बनमध्ये जे काही इलेक्ट्रोरॉड तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. आणि ग्रॅफाइटचा वापर लिहिण्याच्या जे काही पेन्सिल आहे त्या पेन्सिलीमध्ये केला जातो. तसेच रंग पेन्सिल असतील, पॉलिश असतील यांच्यामध्ये ग्रॅफाइट पण वापरला जात असतो. आणि खूप प्रकाश देणारा अर्क लॅम्पमध्ये ग्रॅफाइट वापरत असते ती. त्यानंतर पुढील पॉइंट येतोय फ्लोरीन. फ्लोरीन हे कार्बनचे अपरूप असून ते निसर्गात आपल्याला कमी प्रमाणात आढळत असते ती. मग ते कुठे जास्त आढळत असते ती, तर जे काही काजळीमध्ये असतील किंवा ताऱ्यांच्या आदल्या मधल्या जागां किंवा ढगांमध्ये, तसेच भूगर्भाची जी काही बांधणी होत असते त्या मधल्या जागेत हे फ्लोरीन मोठ्या प्रमाणात आढळत असते. तसंच यांचं जे काही निसर्गाच्या विचार जर केला तर ह्या फ्लोरीनचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग हे जे काही कार्बनचे काय आहे ते अपरूपचाच आहे. मग याच्यानुसार जे काही कार्बनचे समस्थानिके असतील या समस्थानिकांचा विचार करून वेगवेगळे फ्लोरीनचे स्ट्रक्चर बनलेले आहेत. जसं की बिकी बॉल ही बॉलाची रचना केली, किंवा बकी ट्यूब, कार्बोनोन ट्यूब यासारखे जे काही समस्थानिके असतील या समस्थानिकांवरून त्यांचे काय झालेले ते वेगवेगळे आकृती किंवा भौतिक गुणधर्म हे असतील, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही गुणधर्म असतील फ्लोरीनचे रेणूमधील बिकी बॉल, बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळत असते. एका फ्लोरीनचे रेणूत सर्वसाधारण 300 ते 900 कार्बन असू शकतात ते. त्यानंतर 3 नंबरला आहे फ्लोरीन कार्बनच्या द्रावणामध्ये द्रवणीय असते. उदाहरणार्थ कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोबेन्झीन यासारखा केला जातो. तसेच उपयोग हे फ्लोरीनचा उपयोग हा विस्वाहक म्हणून केला जातो, जलशुद्धीकरणासाठी उत्प्रेरक म्हणून केला जातो, किंवा ठराविक तापमानाला फ्लोरीन अतिवाहक गुणधर्म असतो. यांचे उपयोग काय करायचे ते आपण वाचून जाणार आहोत. यानंतर जो काही पुढचा पॉइंट आहे हा स्फटिक अपरूपते आहेत. स्फटिक अपरूपते, आता स्फटिक रूपेमध्ये आपण बघितलेलं होतं, जे काही स्फटिक रूपे असतील त्यांचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे सारखे असते, भौतिक गुणधर्म मात्र वेगवेगळे असते. त्यांच्या परत काही वैशिष्ट्य बघितलेली होती. तीक्ष्ण कडा असेल, द्रवांक उच्च असतो, हे लक्षात घ्यायचे. अगदी त्याच प्रकारे जे काही अस्फटिक रूपे असतील ते अस्फटिक रूपांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मग अस्फटिक रूपामध्ये जी काही अणूंची रचना असते ही अणूंची रचना अनियमित असते, हे लक्षात ठेवायचे. जसे की दगडी कोळसा झाला, लोणारी कोळसा, कार्बनची स्फटिक रूपे आहेत. मग जे काही परीक्षेच्या दृष्टीने हमखास आपल्याला 5 मार्कासाठी प्रश्न या पॉइंट वरती बनत असते, हा करून जायचा आहे. त्यानंतर जे काही दगडी कोळसा असेल या दगडी कोळशामधचा जे काही कार्बन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन यांच्यामुळे जो काही कार्बन यांच्यात जमिनीत आढळणारे जे काही जीवाश्मक इंधने असेल याच्यात थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे पण असते ती. मग यांच्यामुळे जे काही कोळसा असेल या कोळशांचे 4 प्रकार पडलेले आहेत. मग हे 4 प्रकार आपण काय करणार आहे ते तर समजून घेणार आहोत. मग पहिलं आहे पीठ. आता ह्या पिठामध्ये काय लक्षात ठेवायचे, जो काही कोळसा तयार होत असतो या कोळशाची तयार होण्याची जी काही पहिली पायरी असते, पहिली पायरी म्हणजे पीठ होय. यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि कार्बनचे प्रमाण किती तर 60% आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे लिग्नाइट. लिग्नाइट मध्ये जी काही दगडी कोळशाची पायरी असेल या पायरीमधले दुसरा टप्पा म्हणजे लिग्नाइट. या लिग्नाइट मध्ये थोडासा जमिनीचे आतील भाग असतो, त्यामुळे जो काही वाढता दाब असेल, तापमान असेल, त्यामुळे पिठाचं रूपांतर हे लिग्नाइट मध्ये झालेलं आहे. मग याच्यात कार्बनचं जे काही प्रमाण असते ते 60% ते 70% आहे, हे लक्षात ठेवायचे. तिसरं आहे बिटॅमिनस. या बिटॅमिनसची जी काही कोळशाची तिसरी पायरी आहे
याच्यात कार्बनचे प्रमाण हे 70 ते 90 असते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर अँथ्रासाइट हे कोळशाचे शुद्ध रूप आढळलेले आहे ते, कारण की याच्यात कार्बनचे जे काही प्रमाण आहे हे प्रमाण किती 95% असते. यांच्यावरती ह्या 4 पॉईंटवरती हमखास प्रश्न येत असतो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे काही चारकोल आहे, हे चारकोल प्राण्यांपासून तयार झालेला जो काही चारकोल असेल, या प्राण्यांची हाडे असतील किंवा शिंगे असतील यांच्यापासून करतात. तर वनस्पतीपासून तयार होणारा जो काही चारकोल असतो हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत ज्वलन केल्यापासून आपल्याला मिळत असतो. मग कोळशाचे उपयोग काय सांगितलेले आहे ती, तर कारखान्यात व घरांमध्ये कोळशाला इंधन म्हणून वापरले ते कोक आणि कोलतार असेल यासारख्या कोळशांचा वापर केला जातो. तसेच विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. कोक दगडी कोळशात कोक गॅस घेतला तर उरणारा जो काही शुद्ध पदार्थ असतो त्याला काय म्हटलेलं आहे, तर कोक म्हटलेलं आहे. त्यानंतर कोकचे उपयोग घरगुती इंधन म्हणून वापरतात आणि जे काही शपनकारक म्हणून कोकचा उपयोग केला जातो. तसेच वॉटर गॅस असेल, CO2 असेल, H2O असेल, प्रोड्युसर गॅस असेल यांच्यासाठी या कोकचा उपयोग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, तर जे काही कार्बन आणि हायड्रोजनचा जो काही बंध असतोय या बंधनाला हायड्रोकार्बन्स असं म्हटलेलं आहे. मग त्यांच्यापासून जे काही मूळ संयुगे असते ते हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जात असते. कारण का कार्बनचे जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूप आपण बघितले ते 2 आणि 4 आहे. हे लक्षात घेतल्यानंतर त्यांचे जे काही इलेक्ट्रॉन असते हे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण जर केली तर त्यांचे जो काही कार्बन असतो, हे कार्बन हा आपल्याला काय दाखवत असतो, निष्क्रिय वायूचे गुणधर्म दाखवले जातात. त्याच्यामुळे हा जो काही कार्बन असतो या कार्बनचे हे 4 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये वापरले जाते. आणि भागीदारी वापरल्यामुळे तिथे सहसंयोजी बंध तयार झालेला असतोय. त्यांच्यात जो काही बंध तयार होत असतोय त्याला सहसंयोजी बंध असं म्हटलेलं आहे. मग या हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पडत असते. ते एक संपृक्त हायड्रोकार्बन्स आणि दुसरा असंपृक्त हायड्रोकार्बन्स. मग सहसंयोजी संयुगाचे जे काही गुणधर्म असतील हे गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायचे, कारण का यांचा द्रवांक आणि उत्कलांक हा काय असतो, कमी असतो. तसेच हे पदार्थ पाण्यात विद्राव्य तसेच सेंद्रिय द्रावणामध्ये काय असते ते विरघळणारे असते ते. त्यानंतर उष्णता आणि विद्युतधारेचे कमी प्रमाणात वहन करत असते ते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स. आता संपृक्त कशाला म्हणायचं, ते ज्या कार्बन किंवा हायड्रोजन किंवा कार्बन यांच्यामध्ये जर समजा एकेरी बंध असेल तर त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, संपृक्त हायड्रोकार्बन्स असं म्हटलेलं आहे. आणि ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये 2 किंवा दुहेरी किंवा तिहेरी बंध असतोय त्यांना असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हटलेलं आहे. मग डायरेक्ट आपण हे 10वीला गेल्यानंतर 9वा कार्बनची वैशिष्ट्ये हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हायड्रोकार्बन्स महत्वाचं आहे. मग जिथे जिथे एकेरी बंध असेल त्यांना काय म्हणायचं, संपृक्त हायड्रोकार्बन्स. जसं इथेन, प्रोपेन असेल यांना एकेरी बंध आहे म्हणून त्यांना संपृक्त हायड्रोकार्बन्स. आणि ज्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतील यांना काय म्हणायचं, तर असंपृक्त हायड्रोकार्बन्स. जसं इथिन दिलंय, इथाईन दिलंय, प्रोपेन दिलंय, प्रोपाईन दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे जे काही उपयोग आहे ते हे रासायनिक गुणधर्म असतील किंवा त्यांचे उपयोग असतील हे समजून घ्यायचं आहे. जसं सोडियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया केल्यानंतर आपल्याला सोडियम कार्बोनेट आणि पाण्याचे काही रेणू मिळत असते ती. त्यानंतर सोडियम कार्बोनेटची आणि पाण्याची अभिक्रिया केल्यानंतर आणि कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया एकत्र केल्यानंतर आपल्याला सोडियम बायकार्बोनेट हे मिळत असते. तसेच कार्बन डायऑक्साईडचा जो काही उपयोग असेल हा उपयोग समजून घ्यायचा आहे. जसं की फसफसणारे जे काही शीतपेय असतील त्यांच्यात कार्बन डायऑक्साईड वापर केलेला आहे. तसेच जे काही सिनेमा असतील किंवा नाटक असतील त्यांच्यामध्ये शुल्क बर्फाचा वापर करून जे काही शीतकपाटे असतील किंवा दूधजन्य पदार्थ थंड करण्यासाठी किंवा सिनेमा किंवा नाटकांमध्ये धुरासारखा परिणाम निर्माण करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर अग्निशामक यंत्रामध्ये हा कार्बन डायऑक्साईडचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असतो. तसेच जे काही दैनंदिन जीवनात कॉफीन असतील या कॉफीन मधून
कॉफीमध्ये उपयोग केलेला आहे. तसंच द्रावण म्हणून कार्बन डायऑक्साईडचा पर्यावरण दूषित जे काही डायक्लोनिंग असते, या डायक्लोनिंग मध्ये उपयोग केलेला आहे. आणि हवेतील जो काही कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी मोठ्या प्रमाणात करत असते, हे समजून घ्यायचं आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.